डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गुलाबी थंडी वाढली आहे। या थंडीच्या हंगामात जायकवाडी धरणाच्या पाणथळावर हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले। परंतु लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या मात्र यंदा बदलत्या वातावरणासह काही विविध कारणांमुळे घटल्याचे दिसून येत आहे। नोव्हेंबरमध्ये येणारे विदेशी पक्षी यंदा जवळपास 1.5 महिना उशिराने जायकवाडी परिसरात दाखल झाले। जायकवाडीच्या 21,034 किलोमीटरच्या विस्तीर्ण परिसरात पक्ष्यांसाठी मुबलक अन्न असते। मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, त्यामुळे धरणाच्या मागील दलदलीच्या भागात पुरेसे खाद्य पक्ष्यांसाठी उपलब्ध नाही। सध्या धरणात 41% पाणीसाठा आहे। यावर्षी जायकवाडी परिसरात फ्लेमिंगो, तलवार बदक, भुवई बदक, कुकरी गरुड, रंगीत करकोचे, तरांग बदक, चक्रवाक बदक, चक्रांग बदक, रोहित, पानघार, माळभिंगरी, कुरव, शिरवा सुरई, पिनटेल या पक्ष्यांचे आगमन झालेले दिसून येत आहे। परंतु यांची संख्या दरवर्षीपेक्षा यंदा कमी आहे। पक्ष्यांसाठी नंदनवन असलेल्या जायकवाडीवर हिवाळ्यामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशी-विदेशी पक्षी स्थलांतर करून दाखल असतात। हा प्रकल्प उथळ असल्यामुळे पक्ष्यांचे मुख्य आकर्षण असणारे शैवाल, वेगवेगळ्या प्रकारची पानगवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे पक्ष्यांना उपलब्ध असतात। परंतु या सर्व पक्ष्यांमध्ये मुख्य आकर्षण असणारा रोहित किंवा अग्निबंग याची सर्व आतुरतेने वाट बघत असतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून उशिराने जायकवाडीवर दाखल यावर्षी ही अजूनही त्याची पक्षी प्रेमी